स्वामी समर्थ. नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो. तुम्ही स्वामी भक्त असाल तर अशाच मोटिवेशनल स्वामी संदेशासाठी संपूर्ण भक्तिमय चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. स्वामी तुम्हाला काही महत्त्वाचे सांगत आहेत, ते तुम्ही व्यवस्थित ऐका. तर स्वामी तुम्हाला म्हणतात, कधी कधी तुम्ही खूप मेहनत कराल, जीव तोडून काम कराल, पण त्याचं फळ मिळणार नाही. म्हणून सगळं काही सोडून द्यायचं नसतं, कारण त्याच्या फक्त एक पाऊल पुढे कदाचित त्याचं उत्तर किंवा यश लपलेलं असतं. कारण स्वामी म्हणतात, तुझ्या या मेहनतीला, कष्टाला मी पाहत आहे. घाबरून जाऊ नकोस, हार मानू नकोस. मी तुला तुझ्या कष्टाचे फळ देणार आहे. तू तुझे हात पुढे कर, थांबू नकोस. विश्वास ठेव की मी जे करतोय त्याला माझे स्वामी मला नक्की यश देणार आहे. असा विश्वास ठेव. जीवनात सगळ्याच गोष्टी वाईट घडत असतील, एकही गोष्ट आपल्याला पाहिजे तशी होत नसेल, तर त्यावर सुद्धा स्वामी म्हणतात, कदाचित तुझ्या काम करण्याची पद्धत चुकीची असू शकते, ती बदल. फक्त तेव्हा एकच गोष्ट लक्षात ठेव, जर बाकीचे करू शकतात तर तू का नाही करू शकत? आणि त्याहून म्हणजेच यात तुला साथ माझी असणार आहे, त्यामुळे तुझे सर्व काही चांगलेच होणार आहे. असा आशीर्वाद माझा तुझ्याबरोबर सदैव असणार आहे. कायम लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जेव्हा खूप लोक तुम्हाला फसवतील, धोका देतील, आपल्यासोबत वाईट वागतील, आपल्या भावना दुखावतील, त्यावेळी स्वामी म्हणतात, स्वतःला कोसत बसू नको की नेहमी मीच का, माझ्या सोबतच असं का होतं? तर तसं काही नसतं. स्वामी म्हणतात, फक्त ती वेळ तशी खराब आहे, जीवन खराब नाहीये. वाईट काळ निघून जाईल तेव्हा स्वतःला थोडा वेळ दे, माझा आसरा घे, माझ्या नामस्मरणात राहा, एकाग्रता वाढव, सगळं ठीक होईल, योग्य मार्ग सापडेल. स्वामी म्हणतात, तू माझा प्रिय बाळ आहेस, कुठल्याही परिस्थितीत डगमगू नकोस, माझी साथ तुला आहे. सगळ्यामधून मी तुला बाहेर काढत आहे. खचून जाऊ नकोस, कारण मी तुझ्या बरोबर आहे. तुला काहीही होणार नाही. येथून पुढे सर्व काही चांगलेच होणार आहे. सुखाचे मार्ग मी तुझ्यासाठी खुले करत आहे. तू आता सदैव आनंदी राहणार आहे. उत्साहाने भरलेल्या स्वप्नात अचानक सगळं तुटल्यासारखं वाटतं. सगळ्यासोबत हसत असताना काही दिवस असे येतात जेव्हा एकटं राहावंसं वाटतं, जिथे कोणी नसावं सोबत. यावर स्वामी म्हणतात, त्यावेळी तू एकटाच राहा आणि स्वतःला बदल. चांगले काम कर, चांगले विचार कर, माझ्या सानिध्यात ये आणि सकारात्मक कर्म कर, जेणेकरून तुझ्या कर्माचे फळ तुला मिळाल्याशिवाय राहणार नाही. स्वामी म्हणतात, तू जो हा व्हिडिओ ऐकत आहेस ना, तो नीट लक्षात घे, कारण हा योगायोग नाहीये. तुझ्या सगळ्या दुःखाचं निवारण होईल या व्हिडिओमधून, कारण हा माझा संदेश मी तुझ्यासाठी घडवून आणलेला आहे. भक्तांनो, तुमचा स्वामींवर व स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा, होय स्वामीराया, माझा तुमच्यावर खूप विश्वास आहे. स्वामी म्हणतात, ज्या दिवशी तुझं मन असं म्हणेल, माझ्या बरोबर आता कोणी नाही, मी एकटा पडलो आहे, कसलीच उमेद दिसत नाही, सगळ्या गोष्टी चुकीच्या होत आहे, खूप खचून गेलो आहे, कुठूनच मार्ग दिसत नाहीये, काय करावं सुचत नाही, आता बस झालं, आता नाही होणार माझ्याकडून, मी हार मानली आहे, मी खचून गेलो आहे. तेव्हा स्वामी म्हणतात, तेव्हा काहीच नाही करायचं, सगळं सोडून एका शांत ठिकाणी बसायचं आणि मी कुठे चुकलो आहे, काय चुकीच्या गोष्टी माझ्याकडून झाल्या आहेत त्याचा विचार करायचा आणि डोळे बंद करून मला हृदयातून, अंतकरणातून हाक मारायची. मी तुझ्या पहिलेच हाकेला धावून येईल. तुला आलेला हा विचार मी नासे नाबूद करून टाकेल. तुला नव्याने, सुखाने आणि खुशीत जीवन जगण्याच्या रस्त्यावर, चांगल्या मार्गावर मी घेऊन जाईल. माझा हात सोडू नकोस, माझा हात घट्ट धर
आणि माझ्या बरोबर चल. हव्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी तुला मिळत राहतील. या जगात तुझ्यासाठी मी खूप उत्तम आयुष्य देण्याचे ठरविले आहे आणि त्या मार्गावर तू आला आहेस. तू खूप भाग्यवान आहेस, ज्याला मी निवडले आहे आणि माझ्या सानिध्यात घेतले आहे. त्यामुळे बाळा, कसलीच चिंता करू नकोस. माझी कृपा तुझ्यावर झालेली आहे. तू आता एकटा नाहीयेस. मी तुझ्या बरोबर नेहमी आहे आणि असणारच आहे. त्यामुळे वाईट काळाची तर चिंताच सोडून दे, कारण तो काळ तुझ्याकडे येणारच नाही. तुझ्या आणि वाईट काळाच्या मध्ये मी उभा आहे. त्यामुळे तुला घाबरण्याचे कसलेच कारण नाही. बोला श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामी भक्तांपर्यंत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून सगळ्या भक्तांवर स्वामी कृपा होईल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.